मध्ये रंगत असताना पाहायला मिळेल. दोन्ही ऑफिशियल्स मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. त्याच वेळेला दोन्ही ओपनिंग पेअर आपण पाहत आहोत. पहिलं षट गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना मिलिंदला आपण पाहत आहोत. मिलिंद चाळके इम्प्रेसिव्ह कामगिरी या वर्षीच्या हंगामामध्ये या खेळाडूने केली आहे. पुढचा बॉल, या वेळेचा बॉल ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय. सूरज कोलते वेगाने येत आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. धाबा मिळतात ते एकंदरीत पहिल्या बॉलवरती 2 धाबा येत असताना पाहायला मिळाल्यात मसूद गजगेजा. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. आमचे प्रदीपजी शिंदे सर यांचं देखील आगमन होत आहे. यावेळेचा बॉल उजव्याशीच्या बाहेर अपील करण्यात आली आहे. इथे इंटरेस्टेडच नव्हता गोलंदाज प्रथमतः तर, परंतु हा दबाव टाकावा गोलंदाजाचा हाच प्रयत्न इथे निश्चित होता पंचांवरती. परंतु पंच तटस्थ उभे आहेत. खर तर आयुष्य फायटर संघ आपला 12th मॅन अद्याप आलेला नाहीये. फलकावरती धाबा. सध्या परिस्थिती आपण 2 पाहत आहे. पहिल्या 2 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा सज्ज होत असताना पाहायला मिळालं ओव्हर द विकेटने. मिलिंदचा हा बॉल लोअर फुल टोल वसूल केलाय. व्यासपीठाला मानवंदना देणारा आकर्षक षटकार. षटकार आला. पुढचा बॉल वेगाने येथे यष्टिरक्षकाचा वेध घेत. आठ धावा धावफलकावरती आहेत. आठ धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपदावरती आहे. मिलिंद चाळकेने 5 चेंडू टाकले. 3 चेंडू निर्धाव आलेत. 1 षटकार आणि त्याच वेळेला 1 दुहेरी धाब्याचा फटका पाहायला मिळाला. पुढचा चेंडू मिलिंद. यावेळेला आणखी एक आडव्या बाटणे. आकर्षक अद्भुत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बॉलवरती षटकार आला. गुडघ्याचा आधार घेतला. स्लॉक स्वीप केला. हा फलंदाज वेळ काळ पाहत नाही. धावांचा भुकेलाय. मसूद गजगे काय फटकेबाजी करतोय. संघाची धावसंख्या 6च्या बरोबरीने 14 बनली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. मिलिंद चाळके महागडा राहिला. पॉवप्लेच्या षटकामध्ये किंबहुना आपण याही गोष्टीचा उल्लेख करत होतो की 3 सामने खेळत येणारा संघ या शेवटच्या मॅच मध्ये उतरलाय. आजच्या दिवसातला पहिला सामना जो राहिला तो शेवटचा सामना पाहायला मिळतोय. पहिल्या सामन्यातील विजेता राहिला होता आयुष्य फायटर संघ. परंतु शेवटच्या मॅच मध्ये काय घडणार. सुरुवात तर दमदार झाली आहे. आग दोन्ही बाजूला लागली आहे. सामना चांगला पाहायला मिळेल. पारितोषिक आल्यात काही. मुबारक राऊत यांच्या माध्यमातून मसूद गजगेसाठी 500 रुपये आल्यात. निसार भैया यांच्याकडून 100 रुपये. मायरा राऊत यांच्याकडून 100 रुपये. मारुफ राऊत यांच्याकडून 100 रुपये. असलम राऊत यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. मैदानाच्या आतमध्ये 14 बनलेल्या आहेत. फलकावरती धावा आहेत त्या 14. पुढचा बॉल
हाफ ट्रॅकर होता, हलक्या हाताने केले, कबसला क्षेत्ररक्षक तैनात आहे. हलक्या हाताने खेळलेला एक सिंगल इथून आपण पाहिली दाफलकावरती. संजय सर, दाफलकावरती तिथे मात्र आपण 15 पाहायला मिळाल्यात. 15 धावा दाफलकावरती आहेत. पंधरा धावा दाफलकावरती आहेत. पहा अजूनही स्टँड खचाखच भरलेले आहेत. संपूर्णच्या चारी स्टँड अगदी खचाखच भरलेत. प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित आहेत. यावेळेचा बॉल वाची लिडिंग एज, कॅच पकडली तर मॅच मध्ये येणार. मसूद गजगे नावाचं वादळ संपलं. धक्का क्रमांक पहिला, मसूद गजगे इथे होतोय बाद. विकी खानविलकरने विकेट प्राप्त केली आहे. फलंदाज बाद. एक मैदानाच्या आतमध्ये मसूद गजगे नावाचं वादळ घोंगावत होतं आणि ते शमवलंय. विकेट प्राप्त झाली आहे आणि या विकेटसाठी अर्थात विकी खानविलकर साठी वक्रतुंड हॉटेलचे सर्वे सर्वा तथा चौकारांचा बादशाह मुकुलजी मेहता यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अमोलजी रणपिसे यांच्या माध्यमातून विकी खानविलकर साठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. विकेट साठी 400 झाली. ही विकेट किती महत्वाची होती पहा. दाफलकावरती 15 बंडलात. एक फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. माजीद मैदानाच्या आतमध्ये माजी सांगळे दाखल झालाय. निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तो दाखल होत असताना पाहायला मिळतोय. निखिल जाधव याही नावाच्या चर्चा सातत्याने झाली. मागील मॅच मध्ये चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. या डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांनी मला वाटतं अल्ताफ दनसे स्टँडला सलामी देणारे अफलातून आणि आकर्षक षटकार खेचलेले आपण पाहिले होते मागील मॅच मध्ये. परंतु मागील मॅचचं कंटिन्युएशन या सामन्यामध्ये निखिल जाधव दाखवतो का? हा डावखुऱ्या हाताचा फलंदाज पुन्हा एकदा त्याच दर्जाचं प्रदर्शन करेल का? हा एक सर्वाधिक मोठा प्रश्नचिन्ह आहे. त्याचं उत्तर काही क्षणामध्ये येईल. दाफलकावरती 15 बंडात. एक फलंदाज बाद. दुसरे षटक प्रगतीपथावरती विकी खानविलकर. काय गोलंदाजी केली आहे त्याने. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑन साइडला आल्या आल्या मोठा प्रहार केलाय. मागील मॅचचं कंटिन्युएशन याही सामन्यामध्ये पाहायला मिळत आहे. निखिल जाधवच्या बॅटमधून षटकार. पहिल्या सामन्यामध्ये एक हाती विजय मिळवून दिला होता. हा तोच फलंदाज आहे ज्याने आयुष्य फायटर्स संघाला पाणी पाजलं होतं. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या षटकार ठोकतोय. बॉलची मागणी करण्यात येते. चेंडू उपलब्ध करून द्या. 21 धावा दाफलकावरती आहेत. निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि इथे हायलाइट्स पाहायला मिळते की काय मागील मॅचची असंच म्हणता येईल. षटकार त्याच्या बॅटमधून आलेला पाहायला मिळालाय. मोठी धावसंख्या उभी करण्यासाठी तो दांडला जातो. फटकेबाजी चांगली करतो आणि या मॅच मध्ये त्याचा खेळ सर्वाधिक महत्वाचा राहणार आहे. निखिल जाधवला आपण पाहतोय एका चेंडूवरती षटकार त्याने ठोकला. मुख्य प्रवेशद्वारावरची थोडीशी गर्दी आपण तिथे पाहतोय. याचं कारण देखील आहे की प्रेक्षक वर्ग जे काही बसले होते ना, हा सामना पाहण्यासाठी उभे राहिलेत. मुरबे संघ खेळतोय. अगदी शेजारचंच गाव. या मैदान ज्या गावामध्ये आहे तेच गाव आपण पाहतोय. आणि मसूद गजगे आवर्जून म्हणाला होता की तुम्ही जाणीवपूर्वक आमचा शेवटच्या दिवशी मॅच घेता, परंतु असं नाही. लॉट्स होतो तदनंतरच मॅचेस कव्हर करण्यात येतात. मसूदने आवर्जून सांगितलं होतं पहिल्या सामन्यामध्ये टॉसच्या वेळेला, कारण शेवटच्या दिवशी मोरब्याचा लॉट काय येतो हा सर्वांचा एक प्रश्नचिन्ह राहतो. पण प्रत्येकाला ही गर्दी पाहायची असते. दाफलकावरती 21
पुढचा बॉल यावेळेला खोलात टाकला, ऑन साइडला केलाय, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. निखिल जाधव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. जो गोलंदाजांना करतो किल त्याचं नाव निखिल. मैदानाच्या आतमध्ये निखिलचा तोच प्रदर्शन याही सामन्यामध्ये अपेक्षित राहणार आहे. 22 धावा फलकावरती आहे. 10 चेंडूचा खेळ संपलाय. मसूद गजगे बाद झाल्यानंतर एका क्षणाला असंही वाटलं होतं ना की होय आम्ही अर्धा सामना जिंकलोय, अर्धी लढाई जिंकलो. परंतु त्यांना कुठे ठाऊक होतं की मैदानाच्या आतमध्ये संघाचा सरप सेनापती गारद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक लढवय्या वृत्तीचा निखिल जाधव येईल. 2 बॉलमध्ये 7 वरती तो नॉट आउट खेळत. जास्तीची सुट्टी करूयात नको कारण त्याने पहिले 2च बॉल खेळले. पुढचा बॉल यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. माझीतला आपण पाहतोय जिथे स्ट्राईक रेंजवरती तो आहे. माझीतला पहिल्या मॅच पासून आपण पहिला सामना वगळता तदनंतर त्याने कुठे ना कुठेतरी तिथे मैदानाच्या आतमध्ये तितकासा चांगला प्रॉमिसिंग स्ट्रोक किंवा त्या दर्जाचा खेळ त्याला साकारता आलेला नाहीये. संघाचा महत्वाचा खेळाडू तो देखील आहे. 22ला 1 सध्या परिस्थितीमध्ये आपण धावा पाहतोय. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने आडवा बाटणे केला. क्षेत्ररक्षक जज करू शकला नाही या बॉलला. चेंडू वरती येतोय, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलं. या मोक्याच्या क्षणी आता चुका तुमच्याकडून अपेक्षित नाही आहेत. एक एक धाव महत्वाची आहे. एक एक पाऊल फुंकर मारून टाकायचा आहे. क्षण आणि क्षण सस्पेन्सने भरलेला आहे. धाव आणि धाव इथे लढवली जाणार आहे या कडाक्याच्या थंडीमध्ये. फलकावरती एकेरीच्या मदतीने स्कोरकार्डवरती धावा आपण पाहतोय. 24 बनला. 2 षटकांचा खेळ संपला. स्क्रीनवरती सध्याच्या घडीला आपण पाहतो आहोत, अर्थात राहुलला आपण पाहतोय. राहुलला आपण स्क्रीनवरती पाहत आहोत. राहुल सकपाळला तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. त्याची देहबोली त्याला पण स्क्रीनवरती पाहत होतो. फलकावरती 24 बनलाय. एक फलंदाज बाद करण रन रेट 12चा पाहायला मिळतोय. निखिल जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. चारही बाजूला प्रेक्षक वर्गांनी गर्दी केली आहे. परंतु आपण पाहिलं ना तर खऱ्या अर्थानं सागर पाशीलकर देखील एक चांगल्या दर्जाचा खेळ त्यांचाही राहिला होता. संजयजी शिंदे पोलीस दलातले संजय शिंदे पोलीस दलामध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून निखिलने जो पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता त्याच्यासाठी 500 रुपयाचं प्रितेश पवार आणि संजय शिंदे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आले. पहिला बॉल गोलंदाजी मार्क वरती आपण पुन्हा एकदा मिलिंद चाळकेला पाहतोय. आज मी जी बोलेन ती अतिशोक्ती राहू शकते, परंतु पुढच्या पर्वामध्ये या खेळाडूवरती सर्वाधिक बोली लागली ना तर तुम्ही चिंता करू नका. त्याचं नाव आहे मिलिंद चाळके, ज्याला आपण गोलंदाजी करताना पाहतो. ही अतिशोक्ती राहील, परंतु हे भाकीती असू शकतं येणाऱ्या काळातला. खुलातला बॉल हलक्या हाताने सॉफ्ट हँड केला. पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. नाम जरूर याद रखना मिलिंद चाळके. काय खेळ राहिलाय त्याचा. आज फलंदाजी चांगली केली, त्याच वेळेला गोलंदाजी चांगली केली आहे, क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. 3 डायमेन्शन प्लेअर आहे, मुरब्बी असतो पैलू खेळाडू. 25ला 1. आपल्या संघाच्या ताफ्यामध्ये मुकुलजी मेहता कोणता संघनायक संघमालक अशा खेळाडूला ऍड करणार नाही जो पहिलं षटक टाकतो, जो आघाडीला येऊन बॅटिंग करू शकतो, मधल्या फळीमध्ये बॅटिंग करू शकतो, अगदी त्याच वेळेला डाऊन डी ऑर्डर येऊन बॅटिंग करू शकतो. हाफ ट्रॅकर होता. जास्तीची उसळी इथे पाहायला मिळाली होती, जिथे मात्र अपेक्षापेक्षा जास्तीची उसळी ती आपण पाहिली. अवांतर धाव येते धावफलकावरती, जिथे मात्र आपण 26 धावा पाहत आहोत. 26 ऑन दी बोर्ड अवांतरच्या मदतीने. अवांतरच्या मदतीने 26 लॉस ऑफ 1 विकेट. मिलिंद चाळके यावेळेचा बॉल फटका ऑन साइडला केला. 2 क्षेत्ररक्षक जज करतात. पाहत राहतील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. आला. संघाची धावसंख्या षटकाराने बधारेल. धावफलकावरती 32ला 1.
संजयजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून यावेळेचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना इथे पाहायला मिळतो आहे. अर्थात डॉट बॉल येतो. संजय शिंदे पोलीस दलामध्ये कार्यरत आहे, त्यांच्या माध्यमातून अर्थात आपण पाहिलं तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे खेळाडूसाठी. फलकावरती 32 बनल्यात. फलकावरती तिथे मात्र 32 आहेत. एक फलंदाज बाद. उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. मिलिंद चाळके आपण पाहिलं विकेटच्या शोधामध्ये तो राहिला, त्याला विकेट प्राप्त करता आली नाही. 22 धावा एकंदरीत त्याने या षटकामध्ये एकंदरीत 2 षटकामध्ये खर्च केलेला पाहायला मिळाला. 17ची भागीदारी बनली आहे आणि हे चिंताजनक देखील आहे. फलकावरती 32ला 1. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरचा बॉल स्वीपर कव्हरला. क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल निश्चित मिळेल. एक धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन वेगाने कंप्लीट होतीये. धावा एकंदरीत मिळाल्या तर 2 धाव फलकावरती धावा आहेत. 3 षटकांचा खेळ संपला. 34 धावा धाव फलकावरती आहेत. एक फलंदाज बाद. एक डीजे ब्रेक घेऊयात. डीजे बाळाकडे जाऊयात आणि ऐकूयात एक मधुर संगीत. पहा, मी एक आवर्जून नम्रतेची विनंती करेन, रस्त्यावरती जेवढी वाहनं कोणी पार्क केली असेल तर कृपया ते बाजूला पार्क करा. वारंवार या गोष्टीची जाणीव करून द्यावी लागते की हा जो समोरच्या बाजूला जो रस्ता आहे तो रहदारीचा आहे, नाही तो हायवे आहे. त्या कारणास्तव तिथून जाणारी वाहनं काही वेळेला दृष्टिक्षेपात येत नाही की गाडी किती जवळ आहे लांब आहे, आणि यामुळे मोठा अपघात होण्याची संभावना जास्तीची आहे. जगदंबा ट्रॉफी हाऊस मानगाव यांच्या माध्यमातून सुपर 6 साठी अर्थात आपण पाहिलं तर 1000 रुपयाचं नाही 1500 रुपयाचं प्राइस वाढवून करण्यात आलेलं आहे आणि उद्याच्या दिवशी 2000 रुपयाचा होणार आहे. सुपर 6 साठीचं पारितोषिक जगदंबा ट्रॉफी हाऊस 2000चा उद्याच्या दिवशी, आज 1500चा पारितोषिक आहे. मला वाटतं जगदंबा ट्रॉफीच्या बॅनरवरती अद्याप बॉल लागला की नाही? एक लागलाय तरीच. चला, पारितोषिक आज 1500. नेम धरून गेम झाला पाहिजे तरच कार्यक्रम योग्य होईल. फलकावरती धाबा सध्याच्या घडीला 34 आहेत. एक फलंदाज बाद. मला वाटतं जगदंबा ट्रॉफी हाऊसने चौकारासाठी देखील ठेवायला हवे तर काहीतरी कार्यक्रम होईल. फलकावरती धाबा आहेत त्या 34. एक फलंदाज बाद. खोलातला चेंडू ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे त्या ठिकाणी. एक धाव निश्चित मिळतीये. निखिल वेगाने सेकंड साठी. ही धाव जोखीम भरी होती. रिक्स घेतली आहे. तोटा झालाय माजीत. इथे मात्र आपण पाहतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 2 बाद. सुपर 8चा थरार आहे. जवळपास 2 वाजेपर्यंत आपल्याला सामने चालू करायचे आहेत. आयोजन समितीने हेही सांगितलंय 1:30 वाजता टॉस झाला तर 1:35 किंवा 45 मिनिटांनी पहिला बॉल पडेल. याच्याकडे लक्ष वेधूयात कारण आपल्याला 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत. त्या फलकावरती धावा आहेत त्या 35. 2 फलंदाज बाद. एक लकी ड्रॉ कुपन आपण 5 लकी ड्रॉ कुपन अर्थात प्रियांश बारकू शिंदे यांच्या माध्यमातून चापडीचे आहेत. 5 लकी ड्रॉचे कुपन्स त्यांनी ड्रॉप बॉक्स मध्ये इथे टाकले जात आहेत. संजयजी शिंदे सर यांना तुम्ही पाहत आहे. खरं तर हा थक्क करणारा प्रवास आहे संजय शिंदे यांचा.
मला आठवण होते की मानगाव प्रीमियर लीगचे पहिले 3 पर्व मी त्यांच्या साथीने गुणलेखकाची भूमिका म्हणून त्यांनी अदा केली होती आणि पुढचे 2 पर्व आज मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतोय. संजय शिंदे तुम्ही त्यांना पाहत होता. दाफलकावरती 35ला 2. खोलातला बॉल यावेळेला फटका ऑन साइडला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. निखिल जाधव सेट ऑन फायर, षटकार. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार हे मानगाव मध्येच आहेत आणि ते पाहायला मिळतात. निखिलच्या बॅटमधून षटकार आलाय. खोलातला बॉल यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा खेळला, क्षेत्ररक्षक येणार आहे. निखिल जाधव सर्रास आपण पाहिला ना तर विकेट देण्याच्या कोणत्याही संधी तो देत नाही. या संघाच्या अगेन्स्ट त्याच्या बॅटमधून खोऱ्याने धाबा येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. दाफलकावरती 42 आहेत, 2 फलंदाज बाद. दाफलकावरती धाबा एकंदरीत 42 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. कालच्या वेळेला काल याच वेळेला आपण पाहिलं तर प्रेक्षक वर्गाने गर्दी हळूहळू कमी झाली होती, परंतु चारी स्टँड हाऊसफुल आहे आज मात्र शो. उद्याच्या दिवसामध्ये कदाचित 2 स्टँड वाढवावे लागतील. निखिल जाधवच्या बॅटमधून षटकार आला होता, त्यासाठी मुबारक राऊत यांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. हाफ रॅकर बॅटची लिडिंग एज, फटका फसला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल टिपण्यात आलाय. आणखी एक धक्का, फलंदाज बाद. लय डोक्याचं हे नियोजन, क्रिकेट वीरांची लागली अरे. जिल्ह्यात गाजते आमची मानगाव प्रीमियर लीग. थँक्यू. उद्याच्या दिवसाचा लॉट मी पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिला सामना RVS फायटर इंदापूर पहिला सामना खेळेल AVS वॉरियर्स या संघाच्या अगेन्स्ट. दुसरा सामना यश दादू सुपरस्टार्स हे खेळतील VC इंटरप्राइजेसच्या अगेन्स्ट. माऊली इंटरप्राइजेस या मॅच मधला विजेत्याच्या अगेन्स्ट खेळेल. चौथा सामना असेल सोन भैरव खांदाडच्या अगेन्स्ट. सोन भैरव खांदाडच्या अगेन्स्ट खेळत असताना AB वॉरियर्स या संघाला तुम्ही पाहणार आहात. 42 बांधल्या, 3 फलंदाज बाद झाल्यात. 42 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट. यावेळेचा बॉल फटका फसला ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. आल्या पावली माघारी परतेल फलंदाज जिशान, देखील बाद. प्रत्येक येणारा पेपर मला वाटतो अगदी दरवाजातून येतोय आणि दरवाजातून जातोय या संघासाठी, परंतु निखिल नावाचा जो पेपर आहे ना तो सर्वाधिक अवघड बनला या संघासाठी. दाफलकावरती धावा बांधल्या त्या 42. फलंदाज एकंदरीत आपण पाहिले अद्याप बाद झाल्यात, ते 4 फलंदाज बाद झाल्यात. आदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. निखिल जाधव अजूनही मैदानाच्या आतमध्ये तक धरून उभा आहे. 2 षटकार, 4 सिंगल त्याच्या बॅटमधून आल्या. 16 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. चला घाई व्हायला हवी, थोडीशी घाई करा. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करायची आहे. ठीक 11 वाजून 58 मिनिटं झालेत. 11 वाजून 58 मिनिटं झालेले आहेत. नवीन बॅटर आदम मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही इथून बाकी आहे आणि या 12 बॉल मध्ये जास्तीच्या धावा गोळा करण्याच्या हेतूने निखिल जाधवला आपण पाहू. खर तर त्यासाठी मी आवर्जून एक गोष्टीचा उल्लेख केला होता, जो बॅटने बॉलर ज्या चेंडूला करतो किल, त्याचं नाव निखिल. तोच निखिल याही मॅच मध्ये दहाडतोय. मागील सामन्यामध्ये चांगलं प्रदर्शन त्याने केलं होतं. दाफलकावरती धाबा सध्या तकडीला 42 बनल्या. 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत.
शेवटच्या 2 षटकांचा खेळ शेष आहे. राकेश वाळंजेला इथे पुन्हा एकदा इन्व्हाइट करण्यात येते. राकेशला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू राकेश यावेळेला उजव्या यशीच्या बाहेर ठेवला. अपील करण्यात येते. चेंडू अवांतर स्वरूपाचा आहे. मिलिंद चाळकेने नाहकरित्या ही अपील केली होती. कुठे ना कुठेतरी त्याला विकेट प्राप्त करायचे पहा. अनेक वेळेला आपण म्हणतो ना वाईट लपवण्यासाठी यष्टीरक्षक अपील करतो आणि ती करावीच लागते. आपण नेहमी पाहतो की अशा रीतीची अपील त्याच्याकडूनही करण्यात आली होती. 43 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 4 विकेट. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर, यष्टीरक्षकाचा बेट, डॉट बॉल. हे डॉट बॉलचे पर्सेंटेज आहेत ना, जर का यदा कदाचित वाढले तर मॅच मध्ये रंजकता भरी स्थिती निर्माण होऊ शकते. कारण निखिल जाधव वरती दडपण येईल. तिसरा सामना लगातारचा संघ खेळतोय. काल व्हीसी एंटरप्राइजेस संघाने क्वालिफाय केलं होतं सुपर 8 मध्ये. त्यांनी देखील 3 लगातार मॅचेस खेळले. यावेळेचा बॉल क्षेत्ररक्षक आहे, सापळा रचलाय, क्षेत्ररक्षक दूर राहिला. या झेलासाठी तुम्हाला अगदी झोकून स्वतःला द्यावं लागलं तरी चालेल, कारण ही सर्वाधिक मोठी विकेट आहे. त्यासाठीचे प्रयत्न इथे पाहायला मिळतात या संघाचे. 44ला 4 फलंदाज बाद झालेत. 4 स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहोत. 44ला 4 षटकांचा देखील खेळ संपलाय. 7 बॉल मध्ये 17 वरती निखिल जाधव बॅटिंग करतोय. तो नॉन स्ट्रायकर वरती उभा आहे. यावेळेचा चेंडू उचली घेणारा यष्टीरक्षकाचा भेद घेतोय विथ द बंपर. एक चांगला स्नॉटर पाहायला मिळाला. अनप्लेबल डिलिव्हरी. टाळ्यांचा कडकडाट या कडाडत्या थंडीमध्ये देखील पाहायला मिळतो, ऐकायला मिळतोय. प्रेक्षक वर्ग पहा, प्रत्येक स्टँड मध्ये जिथे जागा मिळेल तिथे उभे राहून सामन्याचा ते आस्वाद घेतात. यावेळेचा बॉल बाची लिडिंग एज, यष्टीरक्षक चेंडूच्या खाली, आणखी एका विकेटचं पतन. 5वा फलंदाज 44ला अदनाम बाद. शांत स्वभाव गावल्याचं लोणेर, केली मेहनत फार यशाचा घातलाय घाट, आणि उभा केला या सोहल्याचा हा ठाट. अशा सामन्यांच्या सिच्युएशन मध्ये ना मला वाटतं सागर पाशीलकरच्याही सामन्याची अशी सिच्युएशन आली होती, परंतु संदीप कुरमे त्याच्यासाठी धावून आला. एका क्षणाला सागरने बॅट बिग पॅक केली असेल त्यावेळेला. संदीप कुरमे आला आणि त्याने संघाला जिंकून दिलं होतं. परंतु आज एकाच घरामध्ये सर्वाधिक आनंद या गोष्टीचा आहे ना, सागर आणि सूरज दोघेही भाऊ क्वालिफाय झालेत. फलकावरती धाबा 44, 5 फलंदाज बाद. फलकावरती 44ला 5. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, तौफिक मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आपण पाहत आहोत. पुढचा बॉल बाची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक तैनात. चुकी, इथे चुकीला माफी नाही. नशिबाची साथ, मिळतील धावा 4. चौकार. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतोय रायगडमध्ये. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतोय रायगडमध्ये. मनगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला चौकार येत असताना पाहायला मिळाला तौफिक यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या 48 ऑन दी बोर्ड. ला 5. यावेळेचा बॉल खोलातला, इथे कवचला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विकेट नंबर 6. 6वा फलंदाज तौफिक बाद.
ज्या वेळेला मॅच संपेल त्यावेळेला तुम्हीच यादी घेऊन या, आपण त्यांना पारितोषिक देऊ. तद्भर मॅच संपेपर्यंत किंवा इनिंग संपेपर्यंत कोणती उद्या पारितोषिक स्वीकारली जाणार नाहीत. आजच आपण त्याची जाणीव करून देऊयात प्रत्येक संघाला, प्रत्येक संघाच्या संघ मालकाला, प्रत्येक चाहत्याला या गोष्टीची जाणीव करून देऊयात. कमीत कमी 1,000 रुपयाचं पारितोषिक उद्या तुम्हाला जर खेळाडूवरती लावायचं आहे तर तुम्ही लावू शकता. फलकावरती 48, 6 फलंदाज बाद. राकेशची गोलंदाजी, राहुल सकपाळ आलेत गोलंदाजी मार्कमध्ये. शेवटचा आणि अंतिम षटक, शेवटच्या षटकातील पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. हा पेपर जेवढा अवघड आला होता ना पहिल्या मॅच मध्ये, तेवढा सोपा बनवण्याचा प्रयत्न इथे गोलंदाज करतात. कारण एकटाच नडला होता फलंदाज. 48ला 6. शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगतेय. पुढचा चेंडू यावेळेला ऑन साइडला टर्न केलाय आणि चेंडूला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. अफलातून स्ट्रोक षटकार. मी 24 लाईव्ह इव्हेंट्सला पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करेन, हा बॉल पुन्हा एकदा पाहावायचा आहे. षटकार आला. 9 बॉल 23 वरती नॉट आउट बॅटिंग करतोय. पहा चेंडू पहा, प्रथमतः लोअर फुल टॉस टाकला आणि थेट मधले एसटी वरती होता. निखिल जाधवला रात्री सकाळी किंवा पहाटे 4 वाजता उठून सांगितलं ना तुला फुल टॉस आलाय, तरी तो मारेल. अशा दर्जाचा फुल टॉस तुम्ही त्याला टाकाल. तो इतका फॉर्मामध्ये आहे, त्याला फुटबॉल सारखा बॉल दिसतोय. त्याच्या बॅटमधून षटकार आला. 54ला 6 षटकार येत असताना पाहायला मिळतोय. लास्ट विकेट तौफिक बाद झाले होते. आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. जागा बनवली, रूम बनवली, स्वतःला ऍडजस्ट केलं, स्वतःला चेंडू पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. फॉलो केलाय बॅटरला राहुल सकपाळ. हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा आहे. 54 म्हणलात. पहा, मला तर असं वाटतं ना की रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा संघ या गोष्टीचं लक्ष वेधत असेल की एकंदरीत आपण 60 धावा कशा ओलांडता येतील याच्याकडे प्रथमतः फर्स्ट प्रायोरिटी या गोष्टीला देतील. फलकावरती 54 बनलेल्या आहेत. हा बॉल यष्टीरक्षकाचा वेध घेत आहे. अबू ऑफिस यांच्या माध्यमातून निखिल जाधवसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आला आणि ते कुवेतवरून. फलकावरती धावा सध्याच्या घडीला आपण पाहत आहोत. 54 बनल्यात. 6 फलंदाज बाद. जीपे आलेले आहेत. यावेळेचा बॉल खुला टाकला ऑन साइडला. क्षेत्ररक्षकाला शोधलाय. कॅच ड्रॉप झाली इथे. निखिलला जीवदान. फलंदाज इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होईल आणि स्ट्रायकर एंडकडे प्रथम दर्शनी इथे मात्र सॉफ्ट सिग्नल पंचांनी दिलाय की हा फलंदाज आउट आहे. परंतु या DRS चा कॉल करण्यात आला. सॉफ्ट सिग्नल पंचांनी सांगितलं इट इज आउट, परंतु DRS इथे शहानिशा होईल. निखिलला ठाऊक आहे की त्याला तो अडचणींचा शिकार झालाय. निर्णय प्रलंबित आहे. निखिल अगदी निघालाय. ऍक्शन रिप्ले पहा. कोणता खेळाडू एक्झॅक्टली बाद त्याच्यासाठी शहानिशा इथे करण्यात येत आहे. नवीन बॅटर देखील मैदानावरती दाखल झालाय, परंतु अजूनही या गोष्टीची शहानिशा इथे होतीये एक्झॅक्टली कोणता खेळाडू बाद. होय, निखिल जाधव बाद आहे आणि याच कारणास्तव त्याने मैदान देखील सोडले रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. ऍक्शन रिप्ले तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. मिलिंद चाळकेची ही चाणक्य नीती इथे कामी आली. प्रेझेन्स ऑफ माइंड त्याचा इथे पाहायला मिळाला आणि त्यावरती विकेट मिळाली. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. कैफ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. 55ला 7 शेवटचा आणि अंतिम षटक आणि शेवटचा चेंडू. फलकावरती 55, 7 फलंदाज बाद. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू राहिला शेष. फटका किती येतो विशेष या 8व्या दिवसातील या पहिल्या सत्रातील पाहणं गरजेचं आहे. विजेता संघ माऊली एंटरप्राइजेस अगेन्स्ट उद्या तिसरा सामना खेळणार आहे. 55ला 7. पुढचा चेंडू.
हाफ ट्रॅकर बॅटच्या स्टिकर जवळ लागलाय. क्षेत्ररक्षक ॲक्सचा कबरचा चेंडूच्या खाली येतोय. 8 फलंदाज बाद, 55 धाबा, 56चं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मिलिंद चाळके नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आहे. सूरज कोलते चांगली बॅटिंग करतोय. पूर्वार्धाचा खेळ संपलाय. उत्तरार्धामध्ये जिथे अगदी त्याच वेळेला वेगाचा बादशाह, वेगावरती स्वार होऊन रफ्तारचा राजा गोलंदाजी करत असताना मसूद गजगेला पाहायला मिळेल. मॅच चांगली होणार यातही मात्र शंका नाही आहे. कुठे जाऊ नका. 55 बनला, 56चं टार्गेट आहे. काय घडणार, काय बिघडणार या आपण निशांतजी पाटील सर यांचा आवाज ऐकूयात. कुठे जाऊ नका, एक ब्रेक घेऊयात. डीजे बाळाकडे जाऊयात आणि एक मधुर संगीत ऐकू. मानगाव प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. हे मानगाव प्रीमियर लीगचा थरार खेळाला इथं आली या बहार. खेळाडू इथले नाहीत साधे, रायगड क्रिकेटच्या रँकिंग मध्ये. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. हे षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. मंगू जाधवची साथनी आवाज हाय जोरात. रायगडचा सुपरस्टार अनिल केसरकर दमदार. षटकार चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. हे षटकार चौकार मानगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. सागर पाशिलकर झाले, मन जिंकून साऱ्यांचे गेले. योगीच रंगवडकर आणि जोडीला बाळा पवार. हे मानगाव तालुक्याची एक शान, मानगाव प्रीमियर लीग छान. चौकार मनगाव मध्ये आवाज घुमतोय रायगड मध्ये. पिता जाधवची मेहनत आणि मुकुंदाची जाणत. थँक्यू. धन्यवाद भोसले सर यांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकलेला आहात. आजच्या या दिवसातील ही शेवटली इनिंग आहे आणि या शेवटल्या इनिंग मध्ये जिंकण्यासाठी निर्धारित 6 ओव्हर्स मध्ये म्हणजे 36 बॉल मध्ये 56 धाव्यांचं टार्गेट, अब तक 56 अशा पद्धतीने हे टार्गेट आपल्याला पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानावरती जात आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर मसूद गजगे, दुसऱ्या बाजूला अर्थातच मिलिंद चाळके. या 2 खेळाडूंमध्ये ही काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळणार आहे. मिलिंद चाळके आणि राकेश हा अर्थातच सलामी ही जोडी मैदानावरती गेलेली आहे. बॉलिंग ट्रॅक वरती अगोदर सुद्धा अनाउन्समेंट झाली होती की रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्याला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा अवॉर्ड मिळवता म्हणजेच बाईक मिळवली तो मसूद गजगे मात्र मैदानावरती बॉलिंग ट्रॅक वरती आलेला आहे. आणि आज खऱ्या अर्थाने ही अस्तित्वाची लढाई आहे. या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल किंवा या स्पर्धेमध्ये चॅम्पियन व्हायचं असेल, मानगाव प्रीमियर लीग सीझन 5 आपल्या नावावरती करायचं असेल तर इथून तुम्हाला खऱ्या अर्थानं शर्तीचे प्रयत्न किंवा त्याच वेळेला डेडिकेशन, ते समर्पण आणि एक सेन्सिबल क्रिकेट मैदानावरती खेळावं लागणार आहे. कारण या 2 संघांमध्ये तितके चांगले बलवान, सामर्थ्यवान, शक्तिशाली, प्रतिभाशाली, वैभवशाली असे सर्व खेळाडू आहेत. आणि या खेळाडूंमध्ये एक चांगला क्रिकेट, चांगलं पोटेन्शियल, चांगलं कॅलिबर
हे मात्र आपल्याला पाहायला मिळते. येणाऱ्या 36 बॉल मध्ये 56 धावांचं टार्गेट आहे. मसूद गजगे त्या ठिकाणी सज्ज झालाय. लाईव्ह ऍक्शन मध्ये स्ट्राईक एंड वरती आपल्याला राकेश पाहायला मिळते. नॉन स्ट्राईक एंड वरती मिलिंद साळके पाहायला मिळते. दोनही खेळाडू तितकेच तरबेज आहेत, तितकेच अग्रेसर आहेत आणि खऱ्या अर्थानं आज पाहूया या शेवटल्या इनिंग मध्ये त्यांचा खेळ कशा पद्धतीने होणार. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिलं षटक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. ऑन साइडला आपण विरेश नपाली तर एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटच्या दिशेने तैनात केलेला आहे. पहिलाच बॉल असेल स्ट्राईक एंड वरती. देहबोली खूप स्ट्रॉंग आहे असा अर्थातच राकेश स्ट्रायकिंग एंड वरती. नॉन स्ट्राईक एंड वरती मिलिंद आहे. पहिलाच बॉल अंपायरचा इशारा येतोय. लेट्स प्ले. पहिलाच बॉल टप्पा पडला, स्लाइटली टर्न झाला, पुढे मारण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट. कार्पेटचा आधार घेतला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये हा चेंडू गेला पहिल्याच बॉल वरती. या ठिकाणी राकेश ऑफ द मार्क. आपल्या स्वतःचं खातं ओपन केलं आपल्या संघाचं देखील. 35 बॉल मध्ये 55 धावींची गरज मैदानावरती आहे. दोनही संघ आपापसामध्ये भिडत आहेत आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये कोणता संघ विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. प्रचंड वेग परंतु दिशाहीन गोलंदाजी मैदानावरती. पंचांचे हात जमिनीला समांतर. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक अतिरिक्त धाव धाफलकावरती ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा धाफलकावरती आतापर्यंत आल्या. एका बाजूला मसूद आणि दुसऱ्या बाजूला ज्याने खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये सर्व प्रेक्षकांना प्रेरित केलेत, प्रोत्साहित केलेत आणि त्याच वेळेला आपल्या फलंदाजीवरती असलेलं वर्चस्व आणि प्रभुत्व या मैदानावरती प्रस्थापित केलंय. मिलिंद साळके स्ट्रायकिंग एंड वरती. इंजोर्ड आहे थोडं खांद्याने, परंतु आज मात्र सर्व काही मी माझ्या संघासाठी देणार आहे, कारण त्याला देखील माहिती ही अस्तित्वाची लढाई आपल्यासाठी आहे आणि म्हणून शर्तीचे प्रयत्न त्याचे देखील चालू आहेत. पुन्हा एकदा पुढील बॉल राईट आर्म वर द विकेट. चांगला बॉल आहे. सेन्सिबल स्टिअर करण्याचा प्रयत्न मिड ऑफच्या दिशेने हा चेंडू गेला. एक सिंगल धाव मात्र घेतली आहे. कुठेही घाई गडबड करण्याची गरज नाहीये. प्रत्येक बॉलवरती अटॅक करणं हा क्रिकेट नव्हे. एखादा चांगला चेंडू असेल त्याचा सन्मान करणं, त्याच्यावरती एक धाव घेणं, एकेरी धाव, दुहेरी धाव ह्या सुद्धा फार महत्वपूर्ण आहेत आणि त्याच प्रकारचा क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळतोय. पुढे मारण्याचा प्रयत्न, बॅटची मोठी कडा घेतली, आवाज इथपर्यंत आली आहे आणि आता मात्र इथे बॅटिंग करत असताना राकेश एक या धावसंख्येवरती तंबूमध्ये परत. मध्ये असतो किंबहुना हायस्कूल मध्ये, कॉलेजेस मध्ये, डिप्लोमा, डिग्री यामध्ये क्वेश्चन पेपर सगळ्यांचा सेम असतो, पण तो आयुष्यामध्ये आपला जो क्वेश्चन पेपर प्रत्येकाचा वेगळा असतो. क्रिकेटमध्ये सुद्धा तसंच आहे. प्रत्येक वेळेला क्वेश्चन पेपर तुम्हाला वेगळा येत जाईल. मग त्याला कसं सॉल्व्ह करायचं हे प्रत्येकाच्या हातामध्ये. आता हा क्वेश्चन पेपर खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या संघाकडे सुद्धा आहे, फिल्डिंग करणाऱ्या संघात सुद्धा आहेत. आता ती उत्तरं कशी सोडवतात यावरती रिझल्ट अवलंबून आहे. येणाऱ्या 33 बॉल मध्ये 53 धावींची गरज मैदानावरती. आता नवीन फलंदाज आता आलेला आहे किरण. किरणवरती सुद्धा संपूर्ण जबाबदारी असेल. एक गडी बाद झालाय. एक वरती 3 आता अर्थातच आपण पाहिले गेलं तर एक गडी बाद झाला. 3 धावा दफलकावरती आलेले आहेत. मसूद गजगे यांची अप्रतिम अशी बहारदार गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. आयुष्या फायटर किंवा त्याच वेळेला रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या दोन संघादरम्यान हा क्रिकेटचा थरार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रचंड वेग या ठिकाणी डायरेक्टली आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये गेला. चांगला बॉल आहे. नेहमीच एक चांगला गोलंदाज किंवा बॅटिंग असू द्या, बॉलिंग असू द्या, आज मसूद गजगे हे नाव टेनिस क्रिकेटमध्ये खूप गाजलेलं नाव आहे. एक चांगला पोलाइटनेस आहे, नम्रपणा आहे, कोणत्या प्रकारचं चेहऱ्यावरती राग नाहीये आणि असाच हा खेळाडू नेहमीच पुढे जात असतो. क्रिकेटमध्ये तुम्ही फक्त चौकार षटकार मारलेत म्हणजे क्रिकेट नव्हे. तुमचं वागणूक कशी आहे, तुम्ही पंचावती कसं रिॲक्ट होत आहेत, तुमचा ॲटिट्यूड, तुमचा इगो, या बऱ्याच गोष्टी फार महत्वाच्या आहेत. फक्त चौकार षटकार मारला म्हणजे तो खेळाडू नव्हे. 32 बॉल मध्ये 53 धावींची गरज. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण ओरियात मसूद. ओहो, वेग बॉल बॉल कधी आपण पाहिलं तर मध्येच गती परिवर्तन पाहायला मिळते. अगोदरच्या बॉलवरती प्रचंड वेग होता, परंतु या बॉलवरती पूर्णपणे गती काढून घेतली आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये
प्रतिस्पर्धी संघांच्या खेळाडूला पूर्णपणे या ठिकाणी बांधून ठेवलेला आहे. लॉफ्टेड स्ट्रोक किंबहुना जो आक्रमक फलंदाजीचा आविष्कार आपल्याला सातत्यपूर्ण पाहायला मिळत होता तो कुठेतरी आता आयुष्य फायटर संघाचा दिसत नाहीये. ओहो, पुन्हा एकदा परफेक्ट टायमिंग नाहीये. मिस टायमिंग फटका मिड ऑनच्या दिशेनं हा चेंडू गेला. एकच सिंगल धाव मात्र घेतली आहे. पाहता पाहता पहिल्या ओव्हरचा खेळ सुद्धा समाप्त झाला आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर आयुष्य फायटर या संघाची एक गडी बाद 4 अशी धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते. 30 बॉल 52 धावांची गरज. घड्याळामध्ये आपण टायमिंग पाहिलं तर बरोबर 12:19 झालेली आहेत. थंडीचं हे वातावरण आपल्याला आता थोडस जाणवायला लागलेलं आहे. आज थंडी आहे असं वाटते. कालच्या दिवसामध्ये तेवढी थंडी नव्हती परंतु आज स्वेटर आपण पाहिली तर स्वेटरची संख्या भरपूर वाढली आहे. काहींनी टोपे सुद्धा घातलेले आहेत. 30 बॉलमध्ये 52 धावांची गरज. 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलच्या माध्यमातून आपण स्क्रीनवरती पाहू शकता. राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये कला क्रीडा शैक्षणिक आरोग्य या विविध क्षेत्रामध्ये उंच भरारी घेतलेले सर्व दिग्गज मान्यवर यांचे फोटोज आपण या स्क्रीनवरती डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला आपण पाहू शकता. पुन्हा एकदा मॅच कडे जाऊयात. आदम हा नवीन गोलंदाज. पहिलाच बॉल या ठिकाणी मात्र फाईन लेगच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम अशी मॅच त्यामध्ये पकडे फलंदाजाची कॅच. थँक्यू. 2 गडी बाद झालेले आहेत. 1.1 ओव्हरचा खेळ मैदानातील समाप्त झालेला आहे. दोनही संघ या ठिकाणी प्रयत्न करत आहेत परंतु आता आपण जर स्थिती पाहिली तर मसूदने पहिलीच ओव्हर कंजूस टाकली होती. दुसरी ओव्हर अदम घेऊन आला. त्याने देखील पहिल्याच बॉलवरती प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला तंबूचा रास्ता दाखवलेला आहे. आता 29 बॉल मध्ये 52 धावांची गरज आहे. नवीन मात्र फलंदाज मैदानावरती राहुल सकपा हा मात्र गेलेला आहे. जोपर्यंत मिलिंद आहे तोपर्यंत हे शक्य आहे. याच मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये ज्याने हाफ सेंचुरी मात्र केलेली आहे खऱ्या अर्थानं गोलंदाजी मध्ये सुद्धा अग्रेसर आहे. पहिला बॉल बॅकफुटला जाऊन या ठिकाणी अगदी हलक्या त्याने स्क्वेअर कट हा फटका पाहायला मिळाला. एक सिंगल धाव घेतली. 1 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा राहुल सकपाल ऑफ द मार्क आपलं स्वतःचं खातं ओपन केलंय. 5 धावा धाव फलकावरती आल्या आहेत. 28ला 51 पूर्ण करायचे आहेत. सेकंड ओव्हर म्हटलं की पॉवर प्लेचं हे षटक आहे. आता इथे रिक्स घ्यावी लागेल ते म्हणजेच मिलिंदला. तर यानंतर आपलं क्षेत्ररक्षण विखुरलेलं दिसणार आहे आणि जेव्हा क्षेत्र विखुरतं तेव्हा मात्र सीमारेषा लगत खेळाडू वाढत असतात. ही एक नामी संधी आहे. या संधीचं सोनं करणं मिलिंदच्या हातामध्ये आहे. ओहो, टप्पा पडला. स्लाइटली टर्न झाला. पूर्णपणे बोट फिरवली ती या चेंडूवरती. वर्सटाईल गोलंदाज. बघा, आयुष्यामध्ये बदल हा फार महत्वाचा आहे. जसा जमाना आहे त्या पद्धतीने आपण आपलं वागणूक आपलं खऱ्या अर्थानं आयुष्यामध्ये बदलणं तेवढंच गरजेचं आहे. येथे मात्र वर्सटाईल गोलंदाजी पाहायला मिळते. विविधता पाहायला मिळते. 27 बॉल मध्ये आता 51 धावांची गरज मैदानावरती पाहायला मिळते. ओहो, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. भीमन स्वरूपाचा हा बॉल. 1 धाव तर घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न करतायत. रनआउटची संधी आहे परंतु 2 धावा. लेझी थ्रो पाहायला मिळतोय. थ्रो सुद्धा तितकाच महत्व. नो बॉलचा इशारा आलाय. धाव फलकामध्ये 3 ने भर होणार आहे. 3 धावांच्या सहाय्यानं पुन्हा एकदा धाव फलक पुढे सरसावेल. आतापर्यंत 2 गडी बाद 8 अशी धावसंख्या धाव फलकावरती आली आहे आणि आता एव्हरी नो बॉल इज इक्वल टू फ्री हिट. संधी मिलिंदकडे आहे. फ्री हिटचा फायदा उचलणार का? ओहो, मोठा फटका. फटक्यामध्ये ताकद नजाकत आणि त्याच वेळेला एक अफलातून फटका येतोय. षटकार. थँक्यू. बऱ्याचशा क्वालिटी पाहायला मिळाल्या या चेंडूवरती. मिलिंद काय केलं? मिलिंद थोडासा शफल झाला. बॉडी बॅलन्स केली. चेंडूची लाईन पाहिली आणि त्याच वेळेला त्याच पद्धतीचं शॉट सिलेक्शन मैदानावरती पाहायला मिळालं.
6 धावा वसूल केल्यात. 4 बॉल मध्ये 9 धावेचे योगदान हे मिलिंदने दिले. 2 गडी बाद 14 धावा. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट, अप्रतिम क्रिकेट. पहिल्या अगोदरच्या बॉलवरती षटकाराला, तदनंतर घाई गडबड करण्याची गरज नाहीये. 1 धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली आणि आपल्या संघ सहकार्याला या ठिकाणी स्ट्राईक वरती आणलेला आहे. 2 गडी बाद 1500 धावसंख्या. आणि आता मात्र पॉवर प्लेच्या षटकातील हा शेवटला बॉल असेल. 2 गडी बाद 1500 धावसंख्या फलकावरती आली आहे आणि आता 25 बॉल्स मध्ये 41 धावा पूर्ण करायच्या आहेत. पुन्हा एकदा आदम शेवटल्या बॉलवरती. इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न आला अंगलटी. या बॉलवरती मात्र आपण पाहतोय फलंदाज राहुल सकपा बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू. मैदानावरती आपण पाहायला गेलं तर इथे आता 3 विकेट्स मात्र गेलेले आहेत. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. आता 24 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे. 24 बॉल्स आणि 41 धावा. मैदानावरती थोडासा विचार विनिमय हे मात्र चालू आहे. कारण असं म्हटलं जातं की आयुष्यामध्ये योग्य विवेक असतील तर त्याच खऱ्या अर्थानं जीवनाची सार्थकता असते. आणि या ठिकाणी आपले विवेक, आपले विचार हे नेहमीच पॉझिटिव्ह असावे आणि त्याच पद्धती चित्र मैदानावरती पाहायला मिळेल का? चला मॅच लगेच सुरुवात करायची आहे. जेपी मॅनलचे आमचे अंपायर्स खूप चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका, तसेच कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये माझ्या समवेत या ठिकाणी जयेश भोसले सर, त्याच्या अगोदर आपण पाहिलं तर दीपेश माने असतील, संजय शिंदे असतील, हर्षल मुंडे असतील, असे विविध समालोचक या स्पर्धेला लाभले आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीने न्याय देण्याचा प्रयत्न केला. ओहो, वेग आहे, वेग आहे, पण तो दिशाहीन गोलंदाजी. लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव वाढताना आपल्याला पाहायला मिळेल. 24 बॉल मध्ये 40 धावा करायच्या आहेत. प्रत्येक धाव आता सोन्याच्या भावाप्रमाणे होणार आहे. एक एक धाव सेव्ह करणं तितकंच महत्वाचं. दोनही संघांना असं वाटतं की आपण पुढे जायचं आहे, परंतु शेवटी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये एक पुढे जाणार आणि एक मात्र मागे राहणार. 3 गडी बाद 1600 धावसंख्या फलकावरती आली आहे. पुन्हा एकदा अंपायर्स कडे अपील केली आहे. बरोबर मधोमध पकडलंय आणि ज्याची विकेट हवी होती तोच मिलिंदला मात्र या ठिकाणी एलबीडब्ल्यू स्वरूपात बाद केले. फलंदाज मिलिंद तंबूत परततोय. त्याच वेळेला आपण पाहतोय व्यासपीठावरती सागरजी गांधी देखील इथे उपस्थित झाले. त्यांना विनंती असेल पण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आम्ही आपला शुभ सन्मान आम्ही करत आहोत. त्याच वेळेला आपण पाहतोय येस सागरजी गांधी साहेब आपण या. वैष्णवीसाठी यांच्या शुभ हाताने आपण त्यांचा शुभ सन्मान आपण करूयात. त्याच वेळेला सिद्धांतजी देसाई असेल, विक्रांतजी गांधी असेल, आपण पाहतोय सगळ्या मित्रवर्गावर सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू. मिलिंद बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज आता मैदानावरती प्रवेश करतोय. पाहूया फलंदाज कशा पद्धतीने या मॅच मध्ये आता कमबॅक करणार आहे. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर खऱ्या अर्थानं आता जिंकण्याची सुरुवात करावी लागेल. आपण पाहतो या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्मान होत असताना, सत्कार होत असताना तुषार हा नवीन फलंदाज मैदानावरती आता आलेला आहे. तुषार पानसरे. दुसऱ्या बाजूला संघाचा कॅप्टन सूरज कोलते अजून देखील आहे. अपेक्षा आहेत, चांगल्या पद्धतीने आशा आहेत की या मॅच मध्ये तो कमबॅक करेल का. दुसऱ्या बाजूला आपल्या स्पेल मधील ही शेवटली ओव्हर आणि संघाची ही तिसरी ओव्हर हाताळत आहे मसूद गजगे. आज खऱ्या अर्थानं संपूर्ण दिवसामध्ये आपण जर मसूदचा खेळ पाहिला तर बॅटिंग मध्ये, बॉलिंग मध्ये त्याने देखील चांगली उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आणि आता या मॅच मध्ये पाहूया आता इथून पुढे काय घडणार. 23 बॉल मध्ये 40 धावा तसं पाहिलं गेलं तर तेवढं अशक्य नाहीये.
हो चांगला बॉल आहे या ठिकाणी मात्र डॉट करण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक सन्माननीय दर्शन घाग साहेब यांच्या वतीनं आलेले आहे. आमच्याकडे रोख कॅश त्यांनी दिलेली आहे. 22 बॉल मध्ये आता आपण मैदानावरती स्कोर कार्ड कडे एकदा लक्ष देऊया. 4 गडी बाद 16 अशी धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते आयुष्या फायटर या संघाची. चेक. त्याच वेळेला सन्मान्य ज्यांच्यामधून आपण पाहतोय जी बाईक पुरस्कृत केली गेली आहे ते सन्मान्य उदय डाळ साहेबांचं आगमन झालंय. विनंती असेल उदय डाळ साहेबांना आपण व्यासपीठावरती या. आणि त्याच वेळेला रणजितभाई मालोरे हे देखील आलेले आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. पुन्हा एकदा आपलं हार्दिक सरचे स्वागत. धन्यवाद. थँक्यू संजय सर. 21 बॉल मध्ये 40 धावांची गरज. 4 गडी बाद 16 अशी धावसंख्या फलकावरती आणि येथून कशा पद्धतीने सुरुवात करणार आहेत. प्रथम सत्रामध्ये फटक्यांची जबरदस्त फटकेबाजी अर्थात झाली होती, परंतु आता मात्र इथे दुसऱ्या सत्रामध्ये मोठे फटके येणं पूर्णपणे बंद झालेलं आहे. आतापर्यंत आपण पाहिले गेलं तर एक षटकार जरूर आला होता, परंतु तदनंतर मोठे फटके येणं पूर्णपणे बंद झालं आणि आता संपूर्ण जबाबदारी ही कॅप्टनच्या खांद्यावरती आहे. त्याच वेळेला तुषार पानसरे त्याला देखील एक संधी आहे की आपल्या स्वतःला सिद्ध करण्याची. सिद्ध करणार का? ओहो इथे मात्र बॅटची इनसाइड एज आणि मात्र त्रिफा उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज बाद. वंडर बॉय रोहित राठवडकर युवानेश भारी अभिदादा ते आहेत पावरफुल. थँक्यू. जवळपास आयुष्य फायटर संघाचा अर्धा संघ तंबूमध्ये परतलेला आहे. 5 विकेट्स गेलेले आहेत. 16 धावा धफलकावरती आलेले आहेत. शेवटल्या 20 बॉल मध्ये आता 40 धावांची गरज आहे, परंतु आपण जर पाहायला गेलं तर एक आशावाद आहे. आयुष्य फायटर संघाचा कॅप्टन अजून देखील मैदानावरती आहे. दुसऱ्या बाजूला मसूद गजगे हा देखील चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. 1.4 ओव्हरचा खेळ त्याने केलाय. त्याच्यामध्ये फक्त 5 धावा दिल्या आहेत. 3 गड्यांना त्याने मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय आणि आता शेवटले 2 बॉल्स या षटकातील असतील. 20 बॉल मध्ये 40 धावांची गरज. आपण आहोत रायगड जिल्ह्यातील खऱ्या अर्थानं माणगाव तालुक्यामध्ये, जिथे अभिमानाची स्वाभिमानाची एकात्मतेची एकजुटीची स्पर्धा आणि सर्वांना हेवा वाटेल अशा पद्धतीने ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 20 बॉल मध्ये 40 धावांची गरज असताना चला मॅच लगेच सुरू करायची आहे. मसूद गजगे आता आपल्या या षटकातील शेवटचे 2 बॉल्स मात्र शिल्लक आहेत. 5वा बॉल असेल या षटकातील. स्ट्राईक एंड वरती फलंदाज राहुल पाटे आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, चेंडूने शरीराचा वेध घेतला आणि इथे मात्र धाबा मात्र येत नाहीये. 5 बॉल कंप्लीट झाले. शेवटला बॉल असेल. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी, कधी फास्टर बॉल, कधी अवे फ्रॉम द बॉडी, कधी आपण पाहिलं गेलं तर हाफ ट्रॅकर. फलंदाजाला खऱ्या अर्थानं भ्रमित करणारे चेंडू या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक बॉलवरती काही ना काहीतरी व्हरायटी पाहायला मिळते. पूर्वीचा क्रिकेट आत्ताचा क्रिकेट फार वेगळा आहे. आता बरेचसे असे जे खेळाडू आहेत ते फिरकी विशारद आहेत. प्रत्येक चेंडूवरती कधी आतल्या दिशेनं कधी बाहेरच्या दिशेनं अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजी. चांगला बॉल बॅटची एज घेतली. चेंडू शॉर्ट टर्मच्या दिशेने गेला, तिथे फील्ड केली. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न करणार का? अंतिम क्षणाला चेंडू तर आणलाय आणि या वेळेला मात्र 2 धावा पूर्ण केल्यात. चांगल्या पद्धतीने इथे प्रयत्न चालू आहेत. 3 ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झाला. बॅटिंग करत असताना आयुष्य फायटर्स या संघाने 5 गडी बाद 18 अशी धावसंख्या धाव फलकावरती आलेले आहे आणि आता येणारे 18 बॉल मध्ये 38 धावांची गरज. 38 रन्स रिक्वायर्ड इन 18 बॉल्स. 18 बॉल मध्ये 38 धावांची गरज आहे. एकदा मसूद साठी नक्कीच टाळ्या वाजल्याच पाहिजे. त्याच्या स्पेल मध्ये त्याने फक्त 7च धावा दिल्या, त्यांनी 3 विकेट्स प्राप्त केले. तसेच त्याच्याच खेळावरती प्रभावित होऊन मिलिंद चाळकेची जी विकेट घेतलेली आहे त्याच्यामध्ये निसार भैयारचे मित्र आणि पराग बियर शॉपीचे मालक मुकुल साहेब यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक हे मसूद साठी आलेलं आहे. धन्यवाद. 18 बॉल 38 धावा. मॅच अतिशय रोमांचक स्थितीमध्ये अजून देखील या ठिकाणी एक बाजू धरून ठेवली आहे. आयुष्य फायटर संघाचा कॅप्टन सूरज मात्र स्ट्राईक एंड वरती आहे. ही मॅच जिंकायची असेल तर त्याला शेवटच्या क्षणापर्यंत थांबणं गरजेचं. दुसऱ्या बाजूला तितकाच एक चाणाक्ष असा हा खेळाडू आमिर देखील मात्र मैदानावरती आला.
दोघांमध्ये एक चांगलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळेल. 18 बॉल 38 धावांची गरज. प्रेक्षकांची संख्या आपण मैदानाच्या सभोवताली पाहू शकता. अजून देखील सर्व प्रेक्षक मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित आहेत. पहिलाच बॉल असेल या ठिकाणी अर्थातच अमीरचा. 18 बॉल मध्ये 38 धावांची गरज. बॅटिंग करत असताना सूरज कोलते, त्याच वेळेला राहुल पार्टी हे दोन फलंदाज मैदानावरती आलेले आहेत. ऑन साइडला व्ह्यू रचना आपण पाहू शकता. एक डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग देखील तैनात केला. एक शॉर्ट फाईन लेग ऑन साइडला. पहिल्याच बॉल वरती इथे बरोबर मधोमध पकडलंय अंपायरचं बोट आकाशाकडे आणि ते मात्र लेग बिफोर द विकेट मध्ये संघाचा कॅप्टन सूरज बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली मॅच झाली आहे. त्याच्यामध्ये कॅप्टनला तंबूचा रास्ता दाखवलाय. अतिशय बिकट अवस्था आपल्याला पाहायला मिळते आयुष्य फायटर संघाची, कारण 6 विकेट्स आतापर्यंत गमावलेत. 18 धावा धावफलकावरती आल्यात. आता 17ला 38 धावा पूर्ण करायच्या आहेत. एक लक्षात घ्या, बक्षीस आपल्याला मॅच जेव्हा समाप्त होईल ना तेव्हा घेऊन या, मग आपण एक एक करून त्यांना अनाउन्समेंट करून देऊन टाकूया. आता आपण तसंच करूया, बरोबर आहे ना? कमिटीच्या वतीने इन्स्ट्रक्शन आलेली आहे की तुम्हाला जेवढी पण बक्षिसं लावायची आहेत 5,000, 10,000, 50,000, तर तुम्ही ती मॅच समाप्त झाल्यानंतर या, आपण एकेकाला ती देणार आहोत. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेनं. 17 बॉल मध्ये 38 धावांची गरज. आतापर्यंत स्थिती अतिशय खराब आहे ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या संघाची, कारण ज्या प्रकारे एक मनामध्ये मानस होता की आपल्याला अशा पद्धतीने जायचं आहे, परंतु कुठेतरी 6 विकेट्स गेल्यानंतर आता इथून आघाडीवरती कसं जायचं, कशा पद्धतीने क्रिकेटचा खेळ करायचा, या विचारांमध्ये आता सापडलेला आहे तो म्हणजे आयुष्य फायटर संघ. आमिरने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलेला आहे. संघाचा कॅप्टनला तंबूचा रास्ता दाखवलाय. 5 बॉल अजून देखील शिल्लक आहेत. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आपल्याला मुस्ताफ पाहायला मिळतोय. मुस्ताफ आणि राहुल ही जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा पुढील बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रचंड वेग आहे. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. वेगावरती नियंत्रण सुद्धा आहे. नियंत्रण असणं फार गरजेचं आहे, कारण आपण सुद्धा हायवेला जेव्हा फोर चालवतो कितीही स्पीड मारा, परंतु नियंत्रण हे फार महत्वाचं आहे. कंट्रोल फार महत्वाचा आहे. तो कंट्रोल वेगावरती स्वार होतोय, परंतु तेवढाच कंट्रोल हा गोलंदाजाकडे आहे. आता 16 बॉल मध्ये 38 धावा पूर्ण करायच्या आहेत. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, इन्साइड आउट खेळलेला फटका 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये आहे, परंतु क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचणार तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या पूर्ण केल्या. माणगाव प्रीमियर लीग मध्ये आपण पाहायला गेलं तर अगदी खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेचे आयोजन, अगदी 8 नंबर पर्यंत या ठिकाणी बक्षिसं ठेवलेली आहेत. तदनंतर क्रिस्टल ट्रॉफी पहिल्यांदाच, डे नाईटचा फॉर्मॅट सुद्धा पहिल्यांदाच. या वर्षी बरंच काही वेगळं करताना आपल्याला ही आयोजन कमिटी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 15 बॉल मध्ये 36 धावांची गरज आहे. ओहो, 8व्या बॅटने खेळायचं होतं. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. 1 धाव एक्स्ट्रा वाढती आहे. 21 धावा धावफलकावरती. 6 गडी बाद. बॅटिंग करत असताना आयुष्य फायटर या संघाची. दुसऱ्या बाजूला अर्थातच अल्ताफ दादा धनसे यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या 2 संघादरम्यान हे क्रिकेटचा महासंघर्ष, क्रिकेटचा खऱ्या अर्थानं हा थरार हा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल आमिर. ओहो, पुन्हा एकदा डॉट बॉल मैदानावरती. अगदी गोलंदाज हवी होती फलंदाजावरती. कशा पद्धतीने चेंडू खेळायचे किंबहुना रन कशा पद्धतीने या ठिकाणी घ्यायच्या या विचारांमध्ये आता सापडलेले आहेत. आश्चर्यचकित, अचंबित करणारी गोलंदाजी आज खऱ्या अर्थानं आपल्याला आमिर कडून पाहायला मिळाली. पहिल्या 4 बॉल मध्ये हाताळत असताना 3 धावा दिल्या. 1 गड्याला तंबूचा रस्ता दाखवला. शेवटचे 2 बॉल्स अजून देखील शिल्लक आहेत. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी रॅपिडो मोरबा या संघाकडून पाहायला मिळते. हो, पुन्हा एकदा मैदानावरती डॉट बॉल, डॉटवर डॉट बॉल चालले गेलेत आणि कुठल्याही परिस्थितीत धावा येत नाहीयेत. 1 विकेट, तदनंतर या ठिकाणी डॉट बॉल, तदनंतर 2 धावा, मध्येच एक वाईड होता, तदनंतर सलगचे 2 बॉल डॉट आलेत आणि आतापर्यंत अगदी प्रभावी करणारी, प्रेरित करणारी, प्रोत्साहित करणारी ही गोलंदाजी आपल्याला आमिरच्या वतीने पाहायला मिळाली. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द 4th ओव्हर.
मॅच मध्ये पूर्णपणे पदार्पण किंवा मॅच मध्ये पूर्णपणे वापसी ही रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा या संघाची आपल्याला पाहायला मिळते. अंतिम बॉल चौथ्या ओव्हर मधील. ओहो, अंतिम बॉल सुद्धा कसा बसा त्याकडे खेळून काढला. एक सिंगल दा मात्र घेतली आहे, ती सुद्धा लेग बाईची आली आहे आणि 4 ओव्हरचा वाजवी खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. आणि आता येणाऱ्या 12 बॉल मध्ये 34 धावेची गरज. 34 रन्स रिक्वायर्ड इन 12 बॉल्स. 12 बॉल्स आपल्याकडे शिल्लक आहेत. 56 धावेचं टार्गेट होतं, त्यापैकी आतापर्यंत कुठेतरी पिछाडीवरती आपल्याला संघ पाहायला मिळतोय, कारण 22 या धावसंख्येवरती तब्बल 6 विकेट्स या मात्र आयुष्य फायटर या संघाने गमावलेल्या आहेत. वेळ जास्त घ्यायचा नाहीये, विचार जरूर करा, परंतु त्याची अंमलबजावणी सुद्धा तेवढीच लवकर करायची आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर YouTube 24 लाईव्ह इव्हेंट्स या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट, त्यानंतर आमचा आवाज अगदी कालच्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये सेटिंग मध्ये बदल नाहीये. एक कणखर आवाज पोहोचवण्याचं काम हे डीजे बाय यांच्या वतीने झालेलं आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया. कोणत्याही प्रकारचे एफर्ट सुद्धा आम्हाला लावावे लागले नाहीत. अगदी स्मूथली आवाज हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहे. मॅचच्या दिशेने वयात पुन्हा एकदा या ठिकाणी माजीत आलेत. 12 बॉल मध्ये 34 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा मुस्ताब. पहिला बॉल या ठिकाणी मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये घेऊन काढले. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव तर घेतली आहे. एक धावेने मात्र काम होणार नाहीये. हळूहळू का होईना, परंतु या ठिकाणी विजयाची सांगड मजबूत करत असताना रॅपिड चॅलेंजर्स मोरबा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अजून देखील 11 बॉल शिल्लक आहे. 33 धावेंची गरज. शक्य अशक्य असे आव्हान. 2 ते 3 मोठे स्ट्रोक आले तर या मॅच मध्ये रंग भरण्याचं काम किंवा वापसी करण्याचं काम खऱ्या अर्थानं फलंदाज करतील. आशावाद आहे, मोठी फटकी येतील. ते टॅलेंट या दोन्ही फलंदाजांकडे आहे, परंतु गोलंदाज सुद्धा तितकाच तरबेज, अग्रेसर आणि त्याच वेळेला आपण जो केलेला सराव आहे तो पूर्णपणे पणाला लावून आज या ठिकाणी चांगलं समर्पण त्याच्या वतीनं पाहायला मिळते. चांगला फटका, फ्लॅट खेळून काढलेला फटका या ठिकाणी वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने गेला. त्या ठिकाणी अप्रतिम बहारदार षटक्षण झालं आणि आपल्या संघासाठी धावा सेव्ह केल्यात. येस, अंपायरचा आपण डिसिजन काय येतोय? थर्ड अंपायर घेतलंय. सीमा रेषेवरती नक्की काय घडलंय त्याची आता या ठिकाणी पाहणी करत असताना सन्माननीय अजय कोलतरकर साहेब आपण या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये आलेला आहात. आपण कृपया या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला फ्रीज दिलेला आहे, कृपया आपण यायचं आहे. आणि डीजे तुषार आपण सुद्धा यायचं आहे. खरं अर्थानं या स्पर्धेसाठी बरेचसे दानशूर व्यक्तिमत्व आहेत, ते या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये उपस्थित. त्यांना विनंती असे की आपण कृपया या ठिकाणी व्यासपीठावरती या, कारण आताचा जमाना फार वेगळा आहे. पैसे कमवणारे भरपूर आहेत, खिसे भरणारे भरपूर आहेत, देण्याची दानत जे दातृत्व आहे फार कमी लोकांमध्ये आहे. परंतु आज या माणगावमध्ये आल्यानंतर कित्येक सारी जी व्यक्ती आहेत, सेफ आहे. जेवढ्या धावा धावून काढल्या 2 धावा मात्र मिळणार आहेत. 2 धावेच्या साह्याने दाफलकावरती बदलाव होते. 25 धावा दाफलकावरती आल्या. 10 बॉल मध्ये 31 कंप्लीट करायचे आहेत. 2 मोठे स्ट्रोक मॅच मध्ये कलाटणी देणारे असतील. इम्प्रोव्हायझेशन, काहीतरी सुधारणा करण्याचा प्रयत्न, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आला अंगलटी. ऑप्शनच्या बाहेर बॉल, व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव एक्स्ट्रा वाढतीये. 10 बॉलला 30. या इनर 4 बॉलवरती आक्रमण करावं लागेल. एक चांगला या ठिकाणी फटक्यांचा नजराणा पेश करावा लागेल. चांगली संधी आहे. ऑन साइडला आपण विरेशना पाहू शकता. या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेगला तैनात केला. एक शॉर्ट फाईन लेग देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साइडला आपण पाहिलं तर एक लॉंग ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हर देखील तैनात केलाय. एक क्षेत्ररक्षक आता आपण पाहू शकतो या ठिकाणी बिहाइंड द विकेट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी क्षेत्ररक्षण लागलेलं आहे. चांगला फटका घेण्याचा प्रयत्न. हवेमध्ये बॉल आहे परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक सिंगल घेतली आहे. दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी. 2 धावा पूर्ण केल्यात. एकेरी दुहेरीने काम होणार नाहीये. मोठे फटके, लॉफ्टेक स्ट्रोक मारणं फार गरजेचं आहे. क्षेत्ररक्षण विखुरलेलं आहे, त्याच्यामुळे कुठून धावा काढायच्या या विवंचनेमध्ये सापडलेले आहेत फलंदाज. कारण आता आव्हान सुद्धा थोडस अवघड होत असताना 9 बॉल मध्ये 28 धावा पूर्ण करायच्या आहेत. चांगला बॉल, तितका चांगला फटका. 1 धाव तर घेतलीये. दुसरीचा प्रयत्न करणार का? रनआउटची संधी जरूर आहे
आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण केलेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कष्ट केले जात आहेत, परिश्रम घेतले जात आहेत. आता या ठिकाणी समीकरण पाहिलं तर 8 बॉलला 26. पुन्हा एकदा मला ती इंडिया विरुद्ध पाकिस्तानची मॅच आठवते जिथे 8 बॉल मध्ये 28 धावांची गरज अर्थात भारतीय संघाला होती. तेव्हा विराट कोहलीचे 2 षटकार हरीश श्रॉफला मारलेले मला अजूनही आठवत आहेत. एक सेट ड्राईव्हला आणि एक अर्थातच लॉंग लेगच्या दिशेने मारला होता. चांगला फटका, एक मोठा फटका इथं, चेंडू बन बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये दिल मागे मोर आलाय संजीवनी चौकार. साधा केसर कर हा चौकार कदाचित ट्विस्ट आणणारा होता का? या चौकाराने या सामन्याची गणित बदलणार आहेत की काय? अशा पद्धतीने प्रश्नचिन्ह आता उभे राहिलेत. कारण 7 बॉल मध्ये 22 धावा, 7 बॉल 22. एका मोठ्या फटक्याची गरज, परंतु दुसऱ्या बाजूला माजीतला न देण्याची गरज. ओहो, फुलटॉस बॉल होता, परंतु या ठिकाणी परफेक्ट कनेक्शन झालं नाहीये. आणि अशा वेळेला मात्र 5 ओव्हर्स मैदानावरती समाप्त झालेले आहेत. शेवटची ओव्हर पाहूया कोणाकडे देत आहेत. 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज. राहुलचं सुद्धा कौतुक करावं लागेल, ज्याने 7 बॉल मध्ये 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलंय. मुस्ताफची तेवढी खेळी मात्र चांगली वाटली नाहीये. बॅट संत आहे. 6 बॉल मध्ये त्याने फक्त 3 धावेचं योगदान दिलंय. दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर आता थोडासा विचार विनिमय मैदानावरती चालू आहे की शेवटली ओव्हर कोणाच्या खांद्यावरती सोपवायची आहे. बघा, लकी ड्रॉ कुपन साठी नावं या ठिकाणी नोंदणी चालू आहे. मोगली महेश पवार माणगाव यांच्या वतीने सुद्धा एक कुपन घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आरुष बाबा महेश पवार माणगाव यांच्या वतीने सुद्धा एक कुपन घेतलेले आहे. आणि ते आता आपण या ठिकाणी नक्कीच बॉक्स मध्ये ड्रॉप करणार आहोत. कारण कित्येक सारी कुपन आता घेतलेली आहेत. बॉक्स अर्ध्यापेक्षा जास्त भरलेला आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण जाऊया. 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज. शेवटची ओव्हर हाताळण्यासाठी आला या ठिकाणी श्रेयस जाधव. श्रेयस जाधव कमी वयाचा खेळाडू आहे, परंतु तितक्या चांगल्या पद्धतीने वर्चस्व आणि प्रभुत्व आपल्या गोलंदाजीवरती आहे. चांगली गुणवत्ता, चांगलं कौशल्य, चांगलं धारिष्ट आणि त्याच वेळेला कठीण प्रसंगामध्ये चांगला खेळ करण्याची सवय या खेळाडूला आहे. पहिलाच बॉल, वेग आहे प्रचंड. पंचांकडे पाहिलंय, आपल्याकडे मात्र स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये आपल्या सहकार्याला विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. आणि पहिल्याच बॉलवरती इथे पंचांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. थर्ड अंपायर आमचे ते या ठिकाणी पडताळणी करतील. कशासाठी रिव्ह्यू घेतलाय फक्त यांच्याकडे विचारत आहेत. ओके, साईड लाईन साठी त्यांनी रिव्ह्यू घेतलेला आहे. आपण चेक करतोय. डिसिजन पेंडिंग. मॅच अतिशय इंटरेस्टिंग मोड मध्ये आहे. प्रत्येक डिसिजन हा फार महत्वपूर्ण आहे. प्रेक्षकांची संख्या अजूनही तशीच आहे. उद्याचा संडे आहे, त्याच्यामुळे कोणाला आता तेवढी काळजी नाही की उद्या नोकरीवरती जायचं आहे, धंद्यावरती जायचं आहे. धंदे चालू असतात पण नोकरी सुट्टी असते. पण तो कालचा उद्याचा दिवस हा संपूर्ण या स्पर्धेच्या नावावरती केला असावा. काहींनी आपल्या नोकऱ्या ऍडजस्ट करून, धंदे ऍडजस्ट करून उद्या मात्र या ठिकाणी बहुसंख्येनं बरेचसे प्रेक्षकांची मांदियाळी किंवा त्याच वेळेला महिला वर्ग देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. ऑन द लाईन आहे बॉल, त्याच्यामुळे मात्र हा वाईट बॉलचा इशारा आमच्या पर्यंत पोहोचवलेला आहे. एक अतिरिक्त धाव मात्र वाढताना पाहायला मिळेल. येणारे 6 बॉल मध्ये आता 21 धावांची गरज. 6 बॉल आणि 21 धावा. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा आपल्याला मुस्ताफ पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल, परंतु इथे परफेक्ट कनेक्शन नाहीये. त्या ठिकाणी कॅच पकडण्याचा जबरदस्त प्रयत्न केलाय. 100% एफर्ट्स दिलेत. भले कॅच ड्रॉप झाला असेल, परंतु त्याची मेहनत खऱ्या अर्थानं या ठिकाणी नक्कीच पाहण्यायोग्य होती. प्रयत्न केले हे महत्वाचे आहेत. आयुष्यामध्ये यश मिळेल नाही मिळेल याचे मात्र फिकीर नाहीये किंवा त्याचा विचार नाही करायचा. आपले एफर्ट 100% लावा. आज न उद्या यश आपल्या वाटेला येईल. चांगले प्रयत्न केले होते. या बॉलवरती आपल्याला फक्त आणि फक्त अर्थातच 2 धावा पाहायला मिळाल्या. चांगला प्रयत्न केला होता, चांगला प्रयत्न होता, परंतु इथे मात्र प्रयत्न थोडाफार अयशस्वी ठरला. 5 बॉल मध्ये 19 धावांची गरज. पुन्हा एकदा
कमी वयाचा खेळाडू श्रेयस, प्रचंड वेग आहे. स्ट्राईक एंड वरती मुस्ताब आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. दबाव, दडपण, अवे फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न करतोय. कारण श्रेयसला सुद्धा माहिती आहे मुस्ताबची बॉडी लँग्वेज अतिशय चांगली आहे, देहबोली स्ट्रॉंग आहे. त्याच्या रडारमध्ये जर आपण चेंडू दिला तर त्याचा तो कार्यक्रम करणारच. आणि त्याच दृष्टिकोनातून प्रत्येक बॉल हा मात्र बॉडी पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न श्रेयसचा आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ला 18 कंप्लीट करायचे आहेत. आजच्या दिवसातील ही शेवटची मॅच, शेवटची इनिंग आणि शेवटची ओव्हर. चांगला बॉल आहे. चेंडूने बॅटचा संपर्क परफेक्ट नाहीये. काटपेटचा आधार घेतला. अगदी वेगाने क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत एक सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न घेत असताना इथे मात्र आत्महत्या म्हणावी लागेल. फलंदाज बाद. रोहित राठवडकर युवा नेते भारी अभिदादा ते आहेत पावरफुल असा जीवा भावाचा लोणेरे गावचा गुत नाही रुबाबदार. थँक्यू. आता 4 बॉल मध्ये 17 धावींची गरज. 4 चेंडूंनी 17 धावा. मॅच मध्ये काय घडणार, काय बिघडणार, येणारे 4 चेंडू मात्र सांगून जातील. मॅच मध्ये नक्कीच इंटरेस्टिंग आता काहीतरी ट्विस्ट येणार आहे. काही प्रेक्षकांनी बाईक वरती बसले होते, स्टार्टर मारलं, पुन्हा एकदा बंद केलं, कारण त्यांना माहिती आहे अजून काहीतरी या ठिकाणी नवीन घडणार आहे. आणि म्हणून अर्धे प्रेक्षक जाण्याच्या बेतात आहेत, पण तो गाडीवरती बसून सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत. नवी फलंदाज मैदानावरती प्रस्थान करतोय. श्रेयस जाधव गोलंदाज आणि बॅट्समन नथुराम नवीन आलेला आहे. 4 बॉल मध्ये 17 धावींची गरज. पुन्हा एकदा स्ट्राईक इन वरती नथुराम पहिल्यांदाच आता या ठिकाणी बॉल फेस करणार आहेत या इनिंग मधील. वेगवान गोलंदाज श्रेयस जाधव, कमी वयाचा खेळाडू, परंतु खूप चांगल्या पद्धतीने जेव्हा रिलीज पॉइंटला येतो ना तेव्हा प्रचंड ताकद काढतो आणि बॉल मध्ये स्पीड देण्याचं काम तो करतोय. शेवटचे 4 बॉल्स आजच्या दिवसातील. कोणाच्या बाजूने ही मॅच जाणार? एका बाजूला आयुष्य फायटर, दुसऱ्या बाजूला रॅपिडो चॅलेंजर्स मोरबा. ओहो, चांगला वेग, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येणार का? आणि आला. यस, व्हाईट बॉलचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. एक धाव एक्स्ट्रा वाढते. आता 4 बॉल मध्ये 16 धावा. 4ही चौकार जर लगावले तर इथे मात्र आयुष्य फायटर हा संघ विजय होऊ शकेल. दुसऱ्या बाजूला श्रेयसने आतापर्यंत 2 बॉल हाताळलेले आहेत. 2 बॉल मध्ये त्यांनी 6 धावा दिल्या आहेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण होऊयात. मोठे फटके मारावे लागतील. ओहो, बॅटची कड लागली आहे. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने गेला. धावा येत नाहीयेत. आता 3 बॉल मध्ये 16 धावींची गरज. 3 चेंडू 16 धावा. कित्येक अशा स्पर्धेमध्ये आपण सामने पाहिलेत. अशा वेळेला 3 बॉल मध्ये 3 मोठे मोठे फटके मारलेले आहेत. रायगड विरुद्ध ठाणे, जीवित मात्र याला सुद्धा तुम्हाला आठवावा लागेल. असे टेनिस क्रिकेटमध्ये कित्येक सारे मॅचेस आहेत ज्या मॅच मध्ये अशा पद्धतीचे विक्रम घडलेले आहेत. आणि या ठिकाणी अर्थातच आपण पाहतो या मैदानावरती या विक्रमाची गाथा लिहिली जाणार का? 3 बॉल मध्ये मोठे 3 फटके येणार की खऱ्या अर्थानं श्रेयस जाधव अशाच पद्धतीनं कन्सिस्टन्सी या गोलंदाजीवरती ठेवणार हे सुद्धा पाहण्यायोग्य असेल. 3 बॉल 16 धावींची गरज. चांगला बॉल आहे, खोल टप्प्याचा बॉल. 2 बॉल मध्ये 16 धावींची गरज. जल्लोषाचं वातावरण आता मात्र मोरबा संघामध्ये पाहायला मिळते, परंतु थोडस निराशाचं वातावरण आता आयुष्य फायटर या खेमामध्ये पाहायला मिळते. 2 बॉल मध्ये 16 धावींची गरज. शक्य अशक्य असे आव्हान आपण म्हणूया. काय घडणार या मॅच मध्ये? 2 बॉल मध्ये 16 धावींची गरज. खरं तर या ठिकाणी मानगाव प्रीमियर लीगच्या निमित्तानं संपूर्ण आयोजन कमिटी, त्याच्यामध्ये राहुल बक्कम सर असतील, रोहित रातविडकर असतील, संजय शिंदे असतील, आमचे केदार जाधव असतील, प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाहीये, परंतु मला या ठिकाणी अगदी विश्वासानं आपण संधी दिली त्याबद्दल मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. आजचा या स्पर्धेचा माझा शेवटचा दिवस आहे. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण होऊया. ओहो, चांगला बॉल आहे. आता मात्र मॅच मध्ये औपचारिकता म्हणावी लागेल. 1 चेंडू शिल्लक आहे. 16 धावींची गरज. तसेच निलेश के सरकार आणि आमचे बाला डीजे यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय, ज्यांच्या माध्यमातून आम्हा समालोचकांना या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे. मॅच कडे आपण वळूया. 1 चेंडू मात्र शिल्लक राहिलाय. अर्थातच श्रेयस जाधव या ठिकाणी पुन्हा एकदा
आणि इथे मात्र रॅपिडो चॅलेंजेस मोरबा हा संघ टॉप 8 मध्ये प्रवेश करतोय. जोरदार अडीचा आवाज करायचा.